नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले BMS मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण ॲनाटॉमीचं इम्पॉर्टंट LQ असा स्टमक बघणार आहोत। तर स्टमकवर बघायला गेलं तर SQ आणि LQ दोन्ही येतात, पण LQ येण्याचे चान्सेस जास्त आहे। तर आपण स्टमक बघूया। स्टमकलाच आयुर्वेदीय भाषेमध्ये आमाशय म्हणतात। जर स्टमकची व्याख्या, आमाशयाची व्याख्या जर बघितली तर नामाशय म्हणजेच अपोक्व अन्नाचे स्थान म्हणजे आमाशय आहे। ही व्याख्या शारंगधरानुसार आहे। जर स्टमकचे स्थान म्हणजेच आमाशय स्थान जर बघायचे म्हटले तर तत्र आमाशय पित्ताशय परिस्थित, म्हणजेच पित्तशयाच्या वर आमाशय स्थान आहे। हे स्थान सुश्रुतानुसार आहे। जर चरकानुसार स्थान बघायचे म्हटले तर नाभी स्तनानंतर जंतुरामाशय इति स्मृत, म्हणजे नाभी आणि स्तनाच्या मध्ये आमाशयाचे स्थान आहे। आता आपण आमाशयाचा अंतर्भाव, दोषसंबंध, पेशीसंबंध, स्नायू इत्यादी बघणार आहोत। जर आमाशयाचा अंतर्भाव जर बघितला तर अन्न व स्त्रोतच मूळ स्थान। आमाशयाचा दोषसंबंध जर बघितला तर आमाशयामध्ये समान वायू, रंजक पित्त आणि क्लेदक कफ असतो। पेशीसंबंध जर बघितले तर आमाशयामध्ये 2 पेशी असतात। जर स्नायू संबंध जर बघितला तर आमाशयामध्ये सुषिर स्नायू असतं, आमाशयाच्या ठिकाणी सुषिर स्नायू असतात। जर विद्यार्थी मित्रांनो स्टमक म्हणजेच आमाशय जर LQसाठी आला तर तुम्हाला इथे दिलेला आयुर्वेदिक पोर्शन लिहिणे आवश्यक आहे। एवढ्याच आयुर्वेदिक पोर्शनला तुम्हाला 2 ते 3 मार्क भेटून जातात, आणि हे मार्क तुमच्या हातातले मार्क असून हे मार्क सहजतेने मिळतात। म्हणून तुम्हाला एवढा आयुर्वेदिक पोर्शन लिहिणे खूप गरजेचे आहे। स्टमकचा आयुर्वेदिक पार्ट आपण बघितलेला आहे। आता आपण स्टमकचा मॉडर्न पार्ट बघूया। बघायला गेले तर स्टमकचे सिनोनिम्स आहे। स्टमकलाच गॅस्टर, व्हेंटर असे म्हणतात। जर स्टमकची मॉडर्ननुसार डेफिनेशन जर बघितली तर स्टमक इज अ मस्क्युलर बॅग फॉर्मिंग द वाइडेस्ट अँड मोस्ट डिस्टेन्सेबल पार्ट ऑफ द डायजेस्टिव्ह ट्यूब, अशी व्याख्या आहे। म्हणजे स्टमक म्हणजेच एक बॅग आहे। स्टमकचे लोकेशन जर बघितले तर स्टमकचे लोकेशन इपिगॅस्ट्रिक, अम्बिलिकल अँड लेफ्ट हायपोकॉन्ड्रिक रिजन आहे। स्टमक हे T11 to L1 व्हर्टिब्रापर्यंत असते। इट इज कनेक्टेड टू द लोअर एंड ऑफ ओसोफेगस अँड बिलो टू ड्युओडेनम, म्हणजे स्टमकच्या वरच्या भागाला ओसोफेगस आणि खालच्या भागाला ड्युओडेनम असते। इट ॲक्ट ॲज प्रिझर्व्हर ऑफ द फूड। नंतर शेवटचा पॉईंट जर बघितला तर इट हेल्प्स इन द डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड फॅट्स। तर ही स्टमकची लोकेशन अँड जनरल इन्फॉर्मेशन झाली। आता स्टमकची साईज, शेप, कॅपॅसिटी, एक्सटर्नल फीचर्स बघूया। जर स्टमकचा शेप बघितला तर स्टमकचा शेप हा जे शेप असतो। स्टमकची साईज जर बघितली, स्टमकची साईज ही 25 सेंटीमीटर लॉंग असते। आता आपण स्टमकची कॅपॅसिटी बघूया, म्हणजे बर्थ, अडल्ट आणि प्युबर्टीमध्ये स्टमकची कॅपॅसिटी काय असते। जर जेव्हा बर्थ होतो तेव्हा 30 ml असते, जेव्हा प्युबर्टीमध्ये 1 लिटर आणि अडल्टमध्ये 1.5 to 2 लिटर असते। आता आपण एक्सटर्नल फीचर्स बघूया। स्टमकचे एक्सटर्नल फीचर्स जर बघायला गेले तर स्टमकला 2 ओरिफाइस, 2 कर्वेचर, 2 सरफेस आणि 2 पार्ट्स असतात। तर सर्वप्रथम आपण स्टमकची ओरिफाइसेस बघूया। तर स्टमकचे 2 ओरिफाइस आहे, एक कार्डियक ओरिफाइस आणि एक पायलोरिक ओरिफाइस। कार्डियक ओरिफाइस हे स्टमकच्या वरच्या बाजूला असते आणि पायलोरिक ओरिफाइस हे स्टमकच्या खालच्या बाजूला असते। चला आपण कार्डियक ओरिफाइस बघूया। कार्डियक ओरिफाइसमध्ये पहिला पॉईंट आहे, इट जॉईंट बाय लोअर एंड ऑफ ओसोफेगस। मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे, कार्डियक ओरिफाइस हे स्टमकच्या वरच्या बाजूला असते। नंतर इट लाईज लेफ्ट 7 कोस्टल कार्टिलेज, 2.5 सेंटर फॉर्म इट जंक्शन्स टू स्टर्नम ॲट द लेवल ऑफ T11। जर कार्डियक ओरिफाइसचे लोकेशन जर बघितले, लेफ्ट कोस्टल कार्टिलेज 2.5 सेंटीमीटर फ्रॉम द जंक्शन टू स्टर्नम ॲट लेवल ऑफ T11 ही लोकेशन आहे। आता आपण पायलोरिक ओरिफाइस बघूया। पायलोरिक ओरिफाइस तुम्हाला मी आत्ताच सांगितलेलं आहे की ड्युओडेनम म्हणजेच खालच्या बाजूला असते। जर पायलोरिक ओरिफाइस बघितले तर ड्युओडेनममध्ये ओपन होते। याची लोकेशन जर बघायला गेलं तर L1 व्हर्टिवा ऑफ ट्रान्सपायलोरिक प्लेन। नंतर पायलोरिक ओरिफाइस जर बघायला गेलं, पोझिशन इज इंडिकेटेड बाय पायलोरिक ओरिफाइसची पोझिशन
हे 3 पॉईंट्स इंडिकेट होते. एक सर्क्युलर ग्रूव्ह, दुसरं म्हणजे इट फील लाईक नोड्यूल, तिसरी म्हणजे प्री पायलोरिक व्हेन. आता आपण 2 कर्वेचर्स बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आताच तुम्हाला सांगितलेलं आहे स्टमकला 2 कर्वेचर आहे, एक लेसर कर्वेचर आणि दुसरं ग्रेटर कर्वेचर. तर सर्वप्रथम आपण लेसर कर्वेचर बघूया. लेसर कर्वेचर जर बघायला गेलं ते कॉन्केव असते. फॉर्म राईट बॉर्डर ऑफ द स्टमक. लेसर कर्वेचर राईट बॉर्डर ऑफ स्टमक फॉर्म करते. प्रोव्हाइड अटॅचमेंट टू लेसर ओमेंटम. हा पॉईंट इथे खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर चौथा पॉईंट म्हणजे मार्क बाय अँग्युलर नॉच और इन्सिस्युरा अँग्युलरिस. आता आपण लेसर कर्वेचर बघितले. आता आपण ग्रेटर कर्वेचर बघूया. ग्रेटर कर्वेचर, लेसर कर्वेचर हे कॉन्केव होते, म्हणजेच ग्रेटर कर्वेचर हे कॉन्व्हेक्स असणार. फॉर्म्स लेफ्ट बॉर्डर ऑफ स्टमक. आता आपण जर बघितलं लेसर कर्वेचर राईट बॉर्डर फॉर्म करत होते, तर ग्रेटर कर्वेचर हे लेफ्ट बॉर्डर फॉर्म करेल. लेसर कर्वेचर हे लेसर ओमेंटमला अटॅचमेंट प्रोव्हाइड करत होते. तर आता ग्रेटर कर्वेचर बघूया. ग्रेटर कर्वेचर प्रोव्हाइड अटॅचमेंट टू ग्रेटर ओमेंटम, गॅस्ट्रोफिलिक लिगामेंट, गॅस्ट्रोफ्रेनिक लिगामेंट. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया ग्रेटर कर्वेचरचा. अपर एंड दिस बॉर्डर प्रेझेंट कार्डियक नॉच विच सेपरेट इट फ्रॉम ऑसोवेगस. ग्रेटर कर्वेचरच्या अपर एंडला एक कार्डियक नॉच असते जी त्याला ऑसोवेगसपासून सेपरेट करते. इट इज 5 टाइम्स लॉंगर दॅन लेसर कर्वेचर. जर ग्रेटर कर्वेचर जर बघितलं आपण तर हे 5 पट मोठे असते लेसर कर्वेचरपेक्षा. आता आपण स्टमकचे सर्फेसेस बघूया. स्टमकचे सर्फेसेस जर बघायला गेलं तर स्टमकला 2 सर्फेस आहे, एक अँटेरियर आणि पोस्टेरियर सर्फेस. अँटेरियर सर्फेसला अँटेरो सुपेरियर सर्फेस असे म्हणतात आणि पोस्टेरियर सर्फेसला पोस्टेरियर इन्फेरियर सर्फेस असे म्हणतात. जर अँटेरियर सर्फेस बघितले तर फेसेस फॉरवर्ड अँड अपवर्ड. पोस्टेरियर सर्फेस जर बघायला गेलं तर फेसेस बॅकवर्ड अँड डाऊनवर्ड. स्टमकचे आता आपण 2 पार्ट बघणार आहोत. स्टमकला 2 पार्ट असते, एक कार्डियक पार्ट आणि दुसरा पायलोरिक पार्ट. कार्डियक पार्ट जर बघितले तर कार्डियक पार्ट हे डिवायडेड असते फंडस आणि बॉडीमध्ये. कार्डियक पार्ट हे फंडस आणि बॉडीमध्ये डिवायडेड असते. आणि पायलोरिक पार्ट हे पायलोरिक अँट्रम आणि पायलोरिक कॅनल या 2 पार्टमध्ये डिवायडेड असते. जर सर्वप्रथम कार्डियक पार्टचे 2 पार्ट्स बघूया. ते म्हणजे फंडस, अपर कॉन्व्हेक्स डोम शेप पार्ट सिच्युएटेड अबोव हॉरिझॉन्टल लाईन डाऊन द लेवल ऑफ कार्डियक ऑरिफाइस, कॉम्प्लीट डिस्टन्स विथ गॅस. एक्सरे व्ह्यू अंडर लेफ्ट डोम ऑफ डायफ्राम. फंडस कॅन बी सीन ॲज ट्रँग्युलर शॅडो. आता आपण बॉडी ऑफ स्टमक बघूया. लाईज बिटवीन फंडस अँड पायलोरिक अँट्रम. पायलोरिक पार्ट हे 2 पार्टमध्ये डिवायडेड असते, एक पायलोरिक अँट्रम आणि दुसरं पायलोरिक कॅनल. पायलोरिक अँट्रम सेपरेट फ्रॉम पायलोरिक कॅनल बाय सल्कस इंटरमिडियम. आणि पायलोरिक कॅनल जर बघायला गेले तर 2.5 सेंटीमीटर लॉंग असते, नॅरो अँड ट्युब्युलर असते. आता आपण स्टमकची डायग्राम बघूया. सर्वप्रथम स्टमक बघूया. स्टमकची फंडस, अपर पार्ट म्हणजे स्टमक फंडस, नंतर बॉडी, नंतर ही पायलोरिक कॅनल पायलोरस. जर इकडे बघायला गेलं तर ग्रेटर कर्वेचर, इकडे लेसर कर्वेचर. हे पायलोरिक पार्ट, इकडे कार्डियक एंड. आता आपण स्टमक बेड बघूया. स्टमक बेड हा एसयूकेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एकदा तुम्ही डायग्राम बघून घ्या, या डायग्रामचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण रिलेशन ऑफ स्टमक बघूया. सर्वप्रथम पेरिटोनियल रिलेशन बघूया. लाईन बाय पेरिटोनियम ऑन बोथ सरफेस. ॲट लेसर कर्वेचर बघायला गेलं तर लेसर ओमेंटम, ग्रेटर कर्वेचरला बघायला तर ग्रेटर ओमेंटम. फंडसला बघायला गेलं तर गॅस्ट्रोस्प्लेनिक लिगामेंट आणि कार्डियक एंडला जर बघायला गेलं कार्डिओफ्रेनिक लिगामेंट असते. आता आपण स्टमकचे विसरल रिलेशन बघूया. विसरल रिलेशनमध्ये अँटेरियर सर्फेसचे रिलेशन जर बघितलं तर अँटेरियर सर्फेसला लिव्हर, डायफ्राम आणि अँट्रो ॲब्डोमिनल वॉल असते. नंतर स्टमकचे पोस्टेरियर सर्फेसचे रिलेशन बघूया. पोस्टेरियर सर्फेस ऑफ स्टमक इज रिलेटेड टू स्ट्रक्चर्स फॉर्मिंग द स्टमक बेड. तर आपल्याला पोस्टेरियर सर्फेसचे रिलेशन्स म्हणजे स्टमक बेड असा अर्थ होतो. तर स्टमक बेड जर बघायला गेलं तर एसयूकेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. स्टमक बेडमध्ये पुढील
7 गोष्टी येतात. तर बघूया तुम्ही. पहिला म्हणजे डायफ्राम, दुसरं लेफ्ट किडनी, थर्ड लेफ्ट सुप्रारेनल ग्लँड, फोर्थ पॅनक्रियाज, फिफ्थ ट्रान्सवर्स मेझोकोलॉम, 6 स्प्लेनिक फ्लेक्झन ऑफ कोलॉम आणि 7 स्प्लेनिक आर्टरी. एवढ्या गोष्टी या स्टमक बेडमध्ये समाविष्ट असतात. नंतर एक ॲडिशनल पॉईंट बघूया. समटाईम्स द स्प्लीन इज ऑल्सो इन्क्लुडेड इन द स्टमक बेड बट इट इज सेपरेटेड फ्रॉम द स्टमक बेड फ्रॉम कॅव्हिटी ऑफ ग्रेटर गॅस्ट्रिक नर्व्स अँड वेसल्स रेमिटेड डीप टू पेरिटोनियम. तर चला आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. इंफिरियर ऑफ स्टमक. जर इंटेरियर ऑफ स्टमक जर बघायला गेलं तर 4 लेयर आहे. एक म्हणजे म्युकोसा, दुसरी म्हणजे सब म्युकोसा, तिसरी म्हणजे मसल कोट आणि चौथी म्हणजे सेरस कोट. आता आपण स्टमकचा ब्लड सप्लाय बघूया. स्टमकचा ब्लड सप्लाय हा वेगवेगळ्या पार्टमध्ये वेगवेगळ्या नर्वने केला जातो. तर लेसर कर्वेचरमध्ये बाय लेफ्ट गॅस्ट्रिक आर्टरी अँड राईट गॅस्ट्रिक आर्टरीद्वारे केला जातो. नंतर ग्रेटर कर्वेचरमध्ये ब्रांच ऑफ गॅस्ट्रोड्युडेनल आर्टरी आणि ब्रांच ऑफ स्प्लेनिक आर्टरी यांच्याद्वारे केला जातो. जर फंडसमध्ये बघायला गेलो तर 5 ते 7 शॉर्ट गॅस्ट्रिक आर्टरीज असतात. त्याच ब्रांचेस ऑफ स्प्लेनिक आर्टरी आहेत. आता आपण स्टमकचा व्हेनस ड्रेनेज बघूया. जर स्टमकचा व्हेनस ड्रेनेज बघायला गेलं तर सुपिरियर मेझेंट्रिक अँड स्प्लेनिक व्हेन यांच्याद्वारे होतो. नंतर लिम्फेटिक ड्रेनेज बघा. लेफ्ट गॅस्ट्रिक नोड, कोलिक नोड, हेपॅटिक नोड, पॅनक्रिएटोस्प्लेनिक नोड, राईट गॅस्ट्रोस्प्लेनिक नोड आणि सब पायलोरिक नोड यांच्याद्वारे लिम्फॅटिक ड्रेनेज होत असतो. आता आपण स्टमकचा नर्व सप्लाय बघूया. तर स्टमकचा नर्व सप्लाय बघायला गेलं तर सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्व्सद्वारे होतो. जर सिम्पॅथेटिक नर्व सप्लाय बघायला गेलं तर ग्रेटर स्प्लेनिक नर्व आणि दुसरी कोलिक नर्व, थर्ड हेपॅटिक नर्व. नंतर पॅरासिम्पॅथेटिक नर्व सप्लाय बघूया. डिराइव्ड फ्रॉम व्हेगस थ्रू ऑसोफेगल फ्लेक्झस अँड गॅस्ट्रिक नर्व बाय अँटेरियर गॅस्ट्रिक नर्व अँड पोस्टेरियर गॅस्ट्रिक नर्व. आता स्टमकचे फंक्शन बघूया. स्टमक ॲक्ट ॲज रिझर्व्हर ऑफ द फूड अँड मिक्सर ऑफ फूड. म्हणजे फूडचे रिझर्व्हर आणि फूडला मिक्स करण्याचे काम स्टमक करते. दुसरं म्हणजे बाय पेरिस्टाल्टिक मुवमेंट इट सॉफ्टन अँड मिक्सेस द फूड विथ गॅस्ट्रिक ज्यूस. नंतर म्हणजे फूडमध्ये गॅस्ट्रिक ज्यूसचे ॲडिशन करायचं काम स्टमक करते. नंतर गॅस्ट्रिक ग्लँड प्रोड्यूस गॅस्ट्रिक ज्यूस विच कंटेन एन्झाईम फॉर डायजेशन ऑफ फूड. नंतर फोर्थ पॉईंट आहे द गॅस्ट्रिक ग्लँड असो प्रोड्यूस HCl विच डिस्ट्रॉय मेनी ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन फूड अँड ड्रिंक. म्हणजे ऑर्गॅनिझममुळं फोर्थ पॉईंट आहे द गॅस्ट्रिक ग्लँड ऑल्सो प्रोड्यूस HCl विच डिस्ट्रॉय मेनी ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन फूड अँड ड्रिंक. आता आपण तुम्ही डायग्राम बघू शकता. याच्यामध्ये ब्लड सप्लाय स्टमक दिलेलं आहे. याच्यामध्ये सर्व आर्टरी दिलेलं आहे. ग्रेटर कर्वेचरला कोणती आर्टरी देते, नंतर लेसर कर्वेचरला, स्टमकच्या बॉडीला, फंडसला. नंतर आता लिम्फेटिक ड्रेनेज बघा. तर लिम्फेटिक ड्रेनेजमध्ये सर्वप्रथम तुम्ही बघू शकता सुपरियर गॅस्ट्रिक नोड, नंतर कोलिक नोड, नंतर हेपॅटिक नोड, नंतर इथं ग्रेटर कर्वेचरकडे पॅनक्रिएटोकोलिक नोड. आता आपण स्टमकची क्लिनिकल अॅनाटॉमी बघूया. स्टमकमध्ये क्लिनिकल अॅनाटॉमी खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तर क्लिनिकल अॅनाटॉमीमध्ये सर्वप्रथम पॉईंट आहे गॅस्ट्रिक पेन, नंतर अल्सर पेन, नंतर गॅस्ट्रिक कार्सिनोमा, नंतर पायलोरिक ऑब्स्ट्रक्शन, नंतर गॅस्ट्रोस्कॉपी इत्यादी पॉईंट दिलेले आहेत. हे तुम्ही डिटेलमध्ये वाचा. आता व्हिडिओ खूप लॉंग होत आहे त्याच्यामुळे सर्व पॉईंट एक्सप्लेन करणे आवश्यक नाही. तर चला आता विद्यार्थी मित्रांनो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.